पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण पाहणार आहोत एका बाजूला नमित पाटील, ज्याला ओळखला जातो ॲग्रेसिव्ह खेळाडू आहे, परंतु चांगला खेळ खेळत असतो. नो लुक शॉट मारण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आपल्या संघाला मैदानात उतरवत आहेत. पाहत असाल केतन, ह्याच्याकडे तर कॅमेरा फोकस जरूर होत असतो नेहमीच, कारण की बराचसा हा छावा जो आहे हा चमकलेला आहे. दिवसा देखील चमकतो, रात्री देखील चमकतो. क्रिकेटसाठी सेवा करत असतो, क्रिकेटवर प्रेम असलेलं त्याला दिसून येतं. प्रेक्षकांचा चाहता आहे हा केतन म्हात्रे. ह्याचं देखील खूप कौतुक केलं जातं. क्रिकेटमध्ये जे जे गुणवंत खेळाडू आहेत त्या गुणवंत खेळाडूच्या कौशल्याचं कौतुक केलं जातं, त्याचं वागणं आचरण ह्याचं कौतुक केलं जातं. आणि स्त्री सेवेमध्ये आम्हाला नेहमीच कळतं की जो व्यक्ती आदर्श आहे त्या आदर्शाचं नाव पुढे जाणारं, जसं सचिन रमेश तेंडुलकर, त्याचप्रमाणे नवी मुंबईचे क्रिकेटचे आदर्श आपण पाहिले असतील. अनुप पाटील असेल, भूषण पाटील कोहिनूर ज्याला म्हटलं जातं, सचिन, यतीन भोईर, रवी म्हात्रे, या चार स्तंभांचं देखील कौतुक करेन, कारण की या चार स्तंभांनी हे आदर्श ह्या व्यासपीठावर आणलेले आहेत NMTCAच्या माध्यमातून. आणि NMTCAची ही सेवा करत असताना ह्या चारही जणांचं कौतुक आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या जरूर व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच. चेक जरा स्पीडअप करायचं आहे, कारण सर्वच्या 6च्या 6 म्हणजे अजूनही 2 मॅच शिल्लक आहेत. गुपेश, येस सर. 12वा खेळाडू दोन्ही संघाचा. Yes. आणि डगआउटमध्ये खुर्च्या प्लीज द्या, विनंती असेल. कारण ओनर आणि कॅप्टनला या अगोदरच आम्ही सूचना दिलेल्या होत्या का आजच्या ज्या मॅचेस आहेत त्या सर्वच्या सर्व आजच खेळवण्यात येतील. याची दक्षता घ्या. 2 मॅचेस अजून शिल्लक आहेत, ते खेळवण्यात येतील. सँडी सर, प्रेक्षक मायबाप आहेत, परंतु प्रेक्षक मायबापांना विनंती आहे की जे खेळाडू आले जे सकाळी संध्याकाळी रात्री खेळत असतात, त्यांच्यासाठी ज्या चेअर आहेत त्या डगआउटमधून नेऊ नका प्लीज. विनंती असेल, आपणास विनंती आहे, प्लीज डगआउटमध्ये चेअर द्या खेळाडूंसाठी. खेळाडू कक्ष जो बनवलेला आहे तो फक्त त्यांच्यासाठी ठेवलेला आहे, कारण इथून देखील सामने खेळून दुसरीकडे खेळायला जायला लागतं त्यांना आपण जर चांगली सेवा पुरवली तर ते कुठेतरी अजूनही आपल्या नवी मुंबईचं, अख्ख्या महाराष्ट्राचं, भारतभराचं नाव कमवतील. नक्कीच. चेक, चला स्पीडअप करा. दोन्ही अंपायरला आमची विनंती, आवर्जून विनंती करतो का मॅचला, सामन्याला सुरुवात करा. शिवरामजी बैती सिक जी जरूर. तर DR पाटील वॉरियर्स विरुद्ध खेळणार आहेत. आपण पाहणार आहोत वैभव प्रतिष्ठान. जबरदस्त मॅच आहे ही, प्रतिष्ठानाची प्रतिस्पर्धीची मॅच आहे आणि दोन्हीही संघ एकमेकांसमोर 2 हात करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत. तर शिवराम सरांना विनंती आहे आणि त्यांच्यासोबत विजयजी पाटील आपणास देखील विनंती आहे. नासिर शेख सर आहेत, रुपेश सावंत सर आहेत. हे पंचांचे सँडी सर कौतुक करावे लागतील. समालोचन करत असताना आपण स्पेस मिळतोय, परंतु पंचांना जर पाहिलं तर उन्हात, तडकत्या उन्हामध्ये देखील पंचांची भूमिका, घारेसारखी नजर आणि मात्र जे नियम आहेत त्या नियमावलीला अवलंबून करून मात्र या खेळाडूंना, गुणवंत खेळाडूंना खेळण्यासाठी ते एक मुभा देतात आणि त्यांना मात्र कुठे थांबवायचं, कुठे काय करायचं ते त्यांच्यावर जरूर लक्ष आहे. परंतु वेळ जो आहे तो दौडू नका. जर वेळ सूर्य मावळतीला गेला तर आपल्याला खेळ कुठेतरी थांबवावा लागेल. 2 सामने अजूनही खेळवायचे, विनंती असेल. चला स्पीडअप करा. चेक. तर 20 मिनिटं दिले जातील 4 ओव्हरसाठी. 20 मिनिटापेक्षा 4 ओव्हरमध्ये जास्त वेळ घेतला ना तर तुमचा एक प्लेअर जी आणि दोन्ही 25 मिनिटांमध्ये खेळ एक इनिंग पूर्ण करायचे. दक्षता घ्या, स्पीडअप करा. ओव्हर टू गुपेश. जी थँक्यू सर. सँडी सर, पहा अजून एक नवीन माहिती मिळते की हा शेवटचा सामना असेल आणि शेवटचा सामना जरूर असला तरी ह्या दोन्ही संघांना जर विनंती आहे की सुपर 8ची पहिली मॅच 8 वाजता होईल, पहाटे 8 वाजता होईल, याची नोंद घ्यायची. कृपया करून प्रेक्षकांना अशी विनंती आहे की जे डगआउट खेळाडू कक्ष आहेत तिथे खुर्च्या द्याव्या, कारण की त्या खुर्च्या खेळाडूंसाठी आहेत. कृपया एवढे सहकार्य करावा. स्कोरर. येस सर, थँक्यू सो मच. तर पहिलं षटक, रिंगणाचं बंधन असलेलं षटक पाहूया. शतरक्षक फ्लाय स्लीपमध्ये आहे, पॉईंटमध्ये आहे, कव्हरमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हरमध्ये आहे आणि गोलंदाज निघतोय उजव्या बाजूने, पंचांच्या डाव्या बाजूने. माफ करा, पहिला चेंडू डॉट बॉल गॅदर केला आहे यष्टीरक्षकाने आणि मात्र पहिला मिड ऑन रिजनमध्ये फेकून दिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉलच्या सांगतीनंतर कमबॅक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसणार आहेत हेमंत. परंतु फलंदाज खेळतोय दीपक. अप्रतिम खेळाडू आहे, पाहूया काय करतोय.
ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे, सोडून दिलाय. पंचांकडनं अपील जरूर करतोय, परंतु पंच दात फेटाळतायत. व्हाईट बॉलची डॉट बॉल मिळतोय. अप्रतिम डिलिव्हरी पाहिलं होतं. ऑफस्टिकच्या बाहेर येतोय, शफल झाला आणि शफल झाल्यानंतर आपण काय करायचं, तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल केला तर कुठेतरी फलंदाज थांबू शकतो. डॉट बॉल. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सफल झालाय फलंदाज, परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू आवाक्याच्या बाहेर म्हणू शकतोय पंच आणि दंडित करतायत. वाईट बॉल मिळतोय. अवंतर धाव्याने खाता खोलला जातोय. वैभव प्रतिष्ठान विरुद्ध खेळत असताना आपण पाहत असाल DR पाटील वॉरियर्स. दोन्ही संघ मोठे आहेत आणि मोठ्या संघामध्ये हा शेवटचा सामना आजच्या दिवसातील आहे. दीपक आणि निखिल खेळत असताना पाहतात. ज्या फलंदाजाने आपलं नाव रोशन केलेलं असं निखिल आणि त्याच्यात साथ मिळते दीपकची. चांगला फटका की खराब फटका म्हणू शकतोय. लिमिट ऑफ रिझन मध्ये स्वतः गोलंदाज झेल टिपतोय. पहिला गडी बाद होतोय. तंबूत परततोय 1 धाव्यांवर दीपक. स्पीड हवा आहे आपल्याला, कारण की सूर्य मावळतीला चालला आहे आणि प्रेक्षकांना पुन्हा प्रेक्षक मायबाप तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा जरूर उंच पुरावर पोहोचते आहे. परंतु आपणास विनंती आहे, डगआउटमध्ये ज्या चेअर आहेत त्या प्लीज खेळाडू कक्षामधल्या ज्या आहेत त्या खेळाडूंसाठी ठेवा, विनंती आहे. अप्रतिम मालिका आणि या मालिकेचं नाव आजवर आपण जर पाहिला तर लाईव्ह घर बसल्या प्रेक्षक देखील आनंद लुटत आहेत आणि खूप मोठा नाव झालेला आहे अशी ही स्पर्धा NMTCAच्या माध्यमातून आपण पाहत असाल. ही भूमिपुत्र मैदान कोपरखणे येथे सुरू असलेली मालिका आणि या मालिकेमध्ये जर पाहिलं पावसाळ्यानंतर ही पहिली मोठी स्पर्धा, नवी मुंबईची मानाची स्पर्धा इथे संपन्न होत आहे आणि या संपन्न होत असताना पहिल्या दिवसाचा प्रारंभ श्री गणेशा होत असताना आपण पाहतात. पाहूया पहिला चेंडू. चांगला फटका की पुन्हा एकदा काय केलं तर गलती से मिस्टेक. धीरज भोईर जबरदस्त स्प्रिंग म्हटलं जातं याला. 360 मध्ये खेळतो, परंतु पहा मिडॉन मध्ये आउट होतोय. झेलचित बाद. DJ प्लीज. सेन्सिबल क्रिकेट हवा असतं. एक गडी बाद झाल्यानंतर आपल्याला आपलं डाव सांभाळायचं असतं, परंतु डाव सांभाळत असताना जर ह्या पद्धतीचे फटके खेळले तर डाव आवरणं खूप कठीण असतं. कारण की पाहिलं गोलंदाज हेमंत अतिशय चालाकीने गोलंदाजी करतोय. तो पाहतोय, निहारतोय आणि मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करतोय. म्हणजे त्याने मनसुबे पक्के केले. आपल्याला विकेट घ्यायचे नाही तर मिळतील असं जरूर विचार केला असेल. घ्यायला गेलो तर कदाचित विकेट घ्यायला गेलो, स्टंप वाकवला तर कुठेतरी दडपण येतं. आपण पाहिलं आहे सकाळच्या सत्रापासून तिथे त्याने कुठेतरी स्टॉप लावला आहे आणि ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करत असताना 2 मोहरे टिपलेले आहेत. हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर नवीन फलंदाज येतोय. हा देखील खूप अनुभव असलेला, रानगा अनुभव असलेला खेळाडू आहे साहिल. परंतु काय करतोय पाहायचा, कारण की गोलंदाज हा मतीचा वापर करतोय आणि गतीचा देखील तितकाच चालाकीने वापर करतोय. तर आता पाहायचं आहे साहिलकडे काय करतोय. साहिलला कानमंत्र जरूर दिला असेल इथे निखिलने, कारण की निखिलकडे अनुभव आहे भूमिपुत्र मैदानाचा. निखिलकडे नवी मुंबईचा अनुभव आहे आणि नवी मुंबईच्या अनुभवाची शिदोरी इथे कुठे वापरली जाते ते पाहायचं आहे जरूर. ऑन अ हॅट्रिक. पाहूया पहिली हॅट्रिक. असं वाटलं होतं ब्रश झालाय चेंडू, परंतु पहा पंचांची नजर काय, डॉट बॉल जरूर झालाय. परंतु सुपर गोलंदाजी म्हणू शकतो आजच्या दिवसातील. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये असे भारत भ्रमण करत असणाऱ्या खेळाडूंना थांबवणं खूप कठीण असतं. ती करून दाखवतोय हेमंत. पाहूया पुढचं चेंडू. हिम्मत आहे, दाद द्यावे लागेल, कौतुक करावे लागतील. लोअर फुलटॉस चेंडू ऑफस्टिकच्या आणि व्हाईट बॉलच्या मध्यातनं काढला होता. कौतुकाची थाप जरूर इथे मिळेल हेमंतला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त धाव मिळाली. आजच्या दिवसातील सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी म्हणू शकतो. टाळ्या जरूर व्हायला पाहिजे हेमंतसाठी. अप्रतिम गोलंदाजी.
व्हॉट अ गेंदबाजी यार, लवली, सुपर, मोहाला पाडेल हा, मोहित करतोय हा प्रभावशाली गोलंदाज आहे हे म्हण. आपण पाहिलं असेल दीपक सारखा सेन्सिबल क्रिकेटर, त्याला 0वर आऊट करून तंबूत पाठवला, 3 चेंडू खेळायला लावले होते आणि त्यानंतर पाहिला निखिलला जागेवर ठेवलेला, अजूनही खेळून दिला नाही, त्याने संधी दिली नाही. धीरज सारखा मोठा आणि महान म्हणू शकतो चांगला खेळाडू, त्या खेळाडूला देखील त्याने थांबवलं, 0वर बाद केला. आणि साहिल हा देखील मात्र आपण पाहत असाल 2 चेंडू खेळलाय, 0वर आहे, अजूनही भोपळा कोणीही फोडला नाही आहे. परंतु पाहूया काय होतंय, अजूनही चेंडू बाकी आहेत उर्वरित. ह्या षटकात दुसरं षटक जरूर चालू होईल. आपण पाहणार असा टाकी एंड कोपरखेरणा गाव एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी निघेल मिस्टर केतन म्हात्रे. मोठं नाव आहे केतन म्हात्रे. अच्छा, आपण या टेनिस क्रिकेट जगतामधील जर पाहिलं या युगामध्ये बरेचसे खेळाडू होऊन गेले. आपण डेंजर मॅन ज्याच्यावर मी एक सँडी सर कविता लिहिलेली आहे भूषण ह्याच्याबद्दल देखील, तर जरूर वेळ कधीतरी काढून केतनबद्दल देखील लिहायला आवडेल. असा हा खेळाडू आहे, प्रभावशाली खेळाडू आहे आणि या खेळाडूंनी मोहित केलेला आहे. खरं तर ह्यांच्या बाबतीत खूप माहिती मिळते. नितेश म्हणून करावगावचा एक समालोचक आहे, चांगला समालोचक आहे. जेव्हा जेव्हा समालोचन करून येतो ह्या खेळाडूंच्याबद्दल बोलत असतो, परंतु आज मी प्रत्यक्षात पाहत असताना जरूर अनुभवतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा इथे काय होत आहे अनुभव पहा. चांगल्या फलंदाजाला तंबूत पाठवलाय, गॅदर केलाय झेल. एसट्यांच्या मागे जी कामगिरी पार पाडतोय तो अप्रतिम एसटी रक्षक नमित, नाव मोठं आहे नमितचं. आणि पहिला आणखीन एक मोहरा टिपतोय केतन म्हात्रे. डीजे प्लीज. त्या दरम्यान इथे उपस्थित गावदेवी चे माजी गावदेवी जुगावचे माजी कर्णधार महेंद्रजी पाटील, आपलं सरसे स्वागत आहे. आपण या मंचावर आपलं सरसे असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. गावदेवी जुगावचे माजी कर्णधार आदरणीय महेंद्रजी पाटील, आपण मंचावर या, आपलं सरसे असं स्वागत आहे. NMTCच्या माध्यमातून 2024-25 सीझन उत्कृष्ट फलंदाज म्हणून अवॉर्ड मिळवलेला हा नमित, ज्याला बरीचशी नावं आहेत मित्रांनो. पाहिलं तर नमित नो लुकसाठी हा फेमस आहे, परंतु एस्ट्यांच्या मागे कर्णधाराच्या शैलीत आपण जरूर पाहतो, परंतु एस्ट्यांच्या मागे आज यष्टीरक्षक म्हणून साथ देतोय केतनला. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, चुकीला माफी नाही आहे. आणि मात्र पहा चौकार खेचतोय, चांगला फटका. 4 धावा येत आहेत, धावसंख्या 5 वर पोहोचत आहे. सँडी सर जर पाहिलं ना खेळ, पहिलं जे षटक पाहिलं तर खेळ एकदम शांत होता. दुसऱ्या षटकात जसा केतन आलाय तर केतन हा एक चाणक्य गोलंदाज आहे, परंतु फुलर लेनचा चेंडू टाकून मात्र तिथे कुठेतरी गडबड केली आहे. पाहूया पुढचा चेंडू, खेळण्यासाठी तयार होतोय विघ्नेश. मारण्याचा प्रयत्न हाव ना देखा ताव. पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. जागा जर बनवली असती सँडी सर तर या चेंडूवर चौकार षटकार येऊ शकला असता, परंतु बनवून देत नाही आहेत. नवीन यष्टांच्या मागे आणि त्याने सापळा रचलाय. पहा पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हर क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर जर आपण पाहिला कव्हर पॉईंट असं क्षेत्ररक्षक, फ्लाय स्लिप क्षेत्ररक्षक सजवलाय. पाहूया पुन्हा एकदा केतन गोलंदाजी करतोय, फ्लोअर लेन चेंडू आणि मात्र गुडगे टेक, तमाशा देख, षटकार, उत्तुंग षटकारावर संघ पोहोचतोय 6 ने पुढे 11 वर. डीजे प्लीज. बॅटिंगला यायला उशीर जरूर झालाय, परंतु देर आहे दुरुस्त आहे. एक चौकार एक षटकार ठोकून मात्र आपल्या संघाला सावरण्याचं काम करतोय. शेवटचा सामना या आजच्या दिवसातील आणि या सामन्यामध्ये जर केतन नमित सारख्या फलंदाजावर आपला येणाऱ्या खेळ त्यांचा देखील फलंदाजीचा चांगला, ही फली चांगली आहे, परंतु त्यांच्यावर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपल्याला धावांचं डोंगर रचणं खूप गरजेचं आहे. धावा रचणं गरजेचं आहे, धावाला आकार उकार देणं गरजेचं आहे. आणि बालपंडितांचे शब्द आहे चौकार षटकार, हे बालपंडितांनी दिलेले शब्द आहेत, तेच इथे दाखवतोय खेळाडू फलंदाज. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. अवांतर धाव मिळते, एक्स्ट्रा धाव मिळते. सँडी सर सावरकरांनी महाराष्ट्रासाठी आपल्याला मराठी अस्मितेसाठी शब्द दिले. बालपंडित जे समालोचक म्हणून आपण जे ऐकलेलं आहात सर, त्यांनी देखील चौकार षटकार असे आपल्याला शब्द दिलेले आहेत. ते हे शब्द आपण वापरत असतो सर. इथे मात्र केतन आणि दाखवतो इथे फलंदाज विघ्नेश.
चांगला खेळ खेळून इथे पुन्हा एकदा लेगस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा अवंतर धाव, एक धाव आणखीन एक्स्ट्रा मिळते, 2 धावा मिळतात एक्स्ट्रा एकूण. तर धावसंख्या पोहोचलेल्या आहेत 13वर. 13 धावसंख्या ही क्रिकेट जगतात बऱ्याच वेळा म्हटलं जातं की डोई जड असते, अवघड असते, परंतु शरीर पाहिलं त्यांचं तर चांगलं शरीर, स्वस्थ शरीर, आयुष्यमान देखील आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया पुन्हा एकदा षटकामधील पुढचा चेंडू. केतन वर्सेस खेळत असताना मोठा फटका जरूर खेळलाय. काय होईल? तर सीमारेषा जरूर पार झाली आहे, पण कशी? चौकार की षटकार? प्रेक्षक मायबा प्लीज कळवा. तर माहिती मिळते चौकाराची. 4 धावांचा आकार येतोय, संघ पोहोचतोय 4ने पुढे. 18वर दर्जेदार खेळ आहे. पहा केतन सारख्या एक अष्टपैलू खेळाडूवर ही चांगली फलंदाजी, फटकेबाजी होते. विघ्नेश आपण पाहिला, त्यानंतर आता पाहत असाल आपण पुन्हा एकदा विघ्नेशकडेच. पाहूया केतन गोलंदाजी करेल. पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा निघालाय केतन. सुरेख चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला होता, अटेम्प्ट चांगला होता, परंतु पहा फक्त एकच धाव मिळेल. दूरवर चेंडू गेला, अडवला, फेकेपर्यंत 1 धाव पूर्ण केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. गडे मोबदल्यात आहेत 3, धावा आहेत 19. डीजे प्लीज. येस चेक. त्या दरम्यान आमचे परम मित्र गोठोली गावचे नारायणजी म्हात्रे यांचे आगमन झालेलं आहे. नारायण म्हात्रे आपलं सरसे स्वागत आहे. त्यांच्या समेत प्रदीपजी म्हात्रे आपलं सरसे स्वागत आहे. NMTCच्या माध्यमातून पर्व पहिल्यामध्ये तुमचं सरसे असं स्वागत. येस डीजे. इलेव्हनचा हा छावा आहे. विघ्नेश याने 40 देखील कंप्लीट केलेला आहे. असा मोठा खेळाडू आहे हा देखील, चांगला गुणवंत खेळाडू आहे, परंतु त्याच्यावर मात्र गोलंदाजीचा अंकुश ठेवण्यासाठी येतोय नवीन गोलंदाज आशिषकडे पाहिलं ना तर शांत आणि टॅलेंटेड खेळाडू आहे हा देखील. शांत संयमी असा खेळाडू आहे, परंतु पहा शतरक्षण दूरवर गेलेलं. एक साईडच्या आपण दिशेने पाहिला शॉर्ट फाईन लेग आहे, त्यानंतर डीपवर एक शतरक्षक स्क्वेअर लेग रिझनमध्ये आहे, काव कॉर्नर आणि लॉंग ऑन रिझनमध्ये एक शतरक्षक. लॉंग ऑफवर केतन लिजंड खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे. मिड ऑफवर एक शतरक्षक आहे का पॉईंट, आणि मात्र पाहिलं तर फ्लाय स्लिप असं शतरक्षक सजवलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निघतोय. रेवाचा टाम जरूर केला आहे. शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल व्हायच्या अगोदरच पकडला आहे. पहा आपल्या बॅटमधून ज्या वेळेस सरळ हाताने बॅट रन येतात असतात ना, सँडी सर मी मगाशीच उल्लेख केला, सनी गावस्कर सर नेहमीच सांगतात, संबोधतात, आपण जर सरळ खेळत असाल ना तर पुढे पोहोचू शकतात. आपण पाहिलं असेल गुणवंत खेळाडूंना सरळ हातने जास्त खेळत असतात, परंतु पहा इथे कुठेतरी मोठा फटका की छोटा सांगू शकत नाही आहे, परंतु धाव जरूर आलेली आहे. गडबड झालेली आहे, जीवनदान जरूर मिळालं आहे. 1 धाव मिळाली आहे, संघ पोहोचला 1ने पुढे 20वर. पाण्याची सोय करा प्लीज. शरीरात पाण्याची जो साठा आहे ना मुबलक होणं खूप गरजेचं आहे. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी जास्त प्या जरूर. हा या NMTCच्या माध्यमातून देखील आपला संदेश असेल. NMTCच्या माध्यमातून खूप संदेश देण्यासारखे आहेत. नशामुक्त व्हा, व्यसनाला आहारी पडू नका, चांगलं आहार घ्या, हे जरूर NMTCच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज आशिष. चांगला फटका आहे. व्हॉट अ शॉट यार, चांगली कॅच, व्हॉट अ कॅच. काय कॅच बनवली या केतनने, आणि आणखीन एक गडी बस बाद होतोय वैभव प्रतिष्ठान संघाचा. विघ्नेश धाव संख्या साहिल माफ करा, धाव संख्या 20वर.
आणि त्याला मात्र आपल्याला ढकलून द्यायचा लेग साईडच्या लॉंगवर दूरवर ढकलला आणि मात्र चौकाट ठोकला. डीजे प्लीज. पाहूया काय करतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार होतोय. हा पहा, सेन्सिबल क्रिकेट आहे. एक चौकारा, त्यानंतर एक धाव काढली, दुसरी धाव घेण्याची ही तयारी. काय होतंय तर गडबड. तुम्ही अशा धाव देऊ नका. जरूर इथे आयकॉन कळवतोय की इथं पहा, एक एक धाव वाचवणं खूप गरजेचं असतं. म्हटलं जातं ना, प्रयत्न करता मातीचे गाळून देखील आपल्याला तेल मिळतं, त्याप्रमाणे इथे तेल गाळण्यासारखं धावा वाचवाव्या लागतील, तर कुठेतरी आपल्याला प्रतिस्पर्धी यांना थांबवू शकतो. हे जरूर केतनला माहीत असावा, त्यामुळे हे धडे असतील. पाहूया पुढचा चेंडू आहे. वॉट अगेन अपील जरूर आहे, परंतु कदाचित लेग स्टिकच्या बाहेर चेंडू असावा. पंचांनी ते न्याहारला असेल, हेरला असेल, आणि मात्र त्यांनी जरूर इथे निर्णय देताना कुठेच कमतरता दाखवली नाही आहे. शांत आणि संयमी आणि एक अनुभवाची शिदोर असलेले आपण पंच पाहत असाल. इथे वैती सर आहेत आणि त्यांच्यासोबत पाटील सर आहेत, नाशिर सर आहेत, आणि त्यानंतर रुपेश सावंत. बऱ्याच वर्षापासून मी पाहत आलो आहे अनुभवाची शिदोर यांच्याकडे. आणि खरं तर पंचांचं कौतुक काय व्हायला पाहिजे, कारण की जे सामने होतात ना, या सामन्यामध्ये चुरशी येते किंवा त्याचा निर्णय जो असतो तो पंचच देऊ शकतायत. त्यामुळे या पंचांना, सरपंचांना सल्यूट आहे. आणि सल्यूट करतोय NMTCच्या या 4 मोहऱ्यांना, ज्यांनी ज्या 4 स्तंभांनी, अनुप पाटील असेल, भूषण पाटील, यतीन भोईर असेल, रवी म्हात्रे आहेत, ही नावं जी आहेत ना, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, ट्रेझरर, या चारींनी ही शृंखला जी आहे आयोजलेली आहे. आणि या शृंखलेमध्ये सर्वात महत्त्वाचं काय, हा व्यासपीठ भूमिपुत्र मैदान दिलेला आहे. आणि या भूमिपुत्र मैदानामध्ये आधी DJला बोलवलं आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर tenniscricket.in माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांची देखील मेजवानी दिलेलं आहे. आणि कौतुक करावे लागेल की भूमिपुत्र मैदान हे सजवण्यासाठी ज्या व्यक्तींना काम केलं आहे ते म्हणजे कोपर, खेरणा 11 स्पॉट वाईज. कारण की हा मैदान जो आहे ना, पाहिला ना, पावसाळ्याच्या सत्रामध्ये इथे झाडं आली होती, बरीचशी गवत होती, ग्रास होता, खूप मैदान असं खेळण्यालायक नव्हतं, परंतु खेळण्यासाठी बनवला. व्यासपीठावर येणार आहेत या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आमचं अर्ध कर्तव्य आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. आणि संतांच्या भूमीवर या कोपरखेरणा नगरीमध्ये जर चांगले गुणवंत खेळाडू येत आहेत तर त्यांच्यासाठी हे चांगलं व्यासपीठ NMTCच्या माध्यमातून या आमच्या कोपरखेरणा गावातील पोरांनी देखील चांगली सेवा केलेली आहे. धन्यवाद. तर पाहूया पुन्हा एकदा लढतीकडे वळूया. 3 षटक समाप्तीनंतर आपण पाहिला असेल 26 वर पोचलेला आहे संघ. थोडंसं जर पाहिलं, वैभव प्रतिष्ठान संघ जर पाहिला तर दरवर्षी आपण चांगला खेळ खेळत असताना पाहत असतो. त्या संघाचा जर वैभव पाटील यांच्याकडे जर पाहिलं तर एक चांगला समाजसेवक आहे. आणि समाजसेवा करत असताना क्रिकेटवर त्याचं खूप प्रेम आहे. तन, मन आणि धन अर्पण करत असतो तो नेहमीच. आणि एका बाजूला पाहिलं तर DR वॉरियर्स, क्रिकेटची पंढरी म्हटलं तरी चालेल, मायरघर तुर्भेगाव, आणि त्याच्यासाठी ही सेवा करत असताना DR पाटील वॉरियर्स. पाहूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू आहे, बीट केलाय चेंडूला, मात्र जरूर फलंदाजाला. तर धावसंख्या स्थिर आहे. गोलंदाज नवीन येतोय मोहन राव हा सेन्सिबल क्रिकेटर आहे. पाहिलं आहे आपण, नेहमीच त्याला चांगला गोलंदाजी करत असतो. जवळजवळ 3-4 पावलांचं अंतर घेऊन गोलंदाजी करतो पंचांच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा तोच गोलंदाज निघतोय. पाहूया ह्या षटकातील दुसरा चेंडू, फुलर लेनचा चेंडू. इथे काय तर फलंदाज चुकी म्हणू शकतो, कारण की आपण गुणलेखक तुम्ही पाहिलं असेल बराच वेळा की फुलर लेनचे चेंडू असतात ते ट्रॅव्हल होतात लवकर, संध्याकाळच्या सत्रात देखील बाहेर निघतात. परंतु त्याला खेळत असताना आपल्याला डोळ्याचं जे कॉम्बिनेशन आहे, हाय अँड आय कोऑर्डिनेशन असा शब्द वापरला जातो इंग्लिशमध्ये, तो जरूर आपल्याला वापरता यायला हवा आहे. तेव्हाच आपण मात्र चेंडूला ट्रॅव्हल करू शकतो सीमारेषा पलीकडे. तर पाहूया पुढचं चेंडू. इथे पहा, फली फक्त जागेवरनच फिरते असं जरूर जाणवत होतं या चेंडूवर पण फलंदाजाचा. तर धाव मिळते, एक संघ पोचतोय 1ने पुढे 27 वर. सँडी सर जर पाहिलं ना क्रिकेट जगतामध्ये तर जागेवरनं खेळणारे प्लेयर आहेत ज्यांना आपण वीरेंद्र सेहवाग अशी नावं देखील दिलेली आहेत. परंतु तसा खेळ खेळत असताना आपल्याला बॉलवर देखील पोचणं, बॅट आपली तितकंच जरुरीची असते. आणि बॉलवर बॅट पोचली नाही तर फक्त असा अडखळू शकतो आपण. हे आपण समीकरण पाहिलं ह्या पूर्वीच्या चेंडूमध्ये. परंतु येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 3, आणि 3 चेंडूमध्ये मोठ्या धावा करणं खूप गरजेचे आहेत. कारण खेळाडू जे आहेत प्रतिस्पर्धी DR पाटील वॉरियर्स, आपण जर पहिला सामना पाहिला तर
111 हा लकी आकडा आहे क्रिकेटमधला. 111 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या होत्या आजच्या दिवसातील, आणि या सत्रामध्ये आपण जर पाहत असाल तर धावा खूप कमी आहेत असं म्हणू शकतोय का? तर नाही म्हणू शकत, कारण की अजूनही क्रिकेट बाकी आहे. वाईड बॉल मिळतो, एक्स्ट्रा धाव मिळते, संघ पोहोचतो 1 पुढे 28 वर. आपण जर या खेळाडूंकडे जर पाहिला तर खेळाडूंकडे पाहत असताना आम्हाला पाहायला मिळतं की स्वस्थ जरूर आपल्या शरीराकडे जरूर लक्ष देत आहेत, चांगलं खेळ खेळत आहेत. पाहूया पुढचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा निघतोय. लोअर फुल टॉस म्हणू शकतो चेंडू, आणि मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. तर काय होतोय तर असं म्हणू शकत नाही का गुडघे टेकले आहेत, कारण की मी बरेचसे सामने पाहिलेले आहेत, बराचसा क्रिकेट पाहिलेला आहे की लोअर स्कोर मॅचेस देखील चेस करणं कठीण होतात. परंतु पाहूया पुढचा चेंडू. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत मोहनरावचे. मोठा फटका. मैं गुडघे टेकने वाला नाही हूँ, जरूर असं दाखवतोय हा फलंदाज. षटकार करतो. डीजे प्लीज. डेंजर हा शब्द म्हटला तर आत्ता माझी सटकल्यासारखा असं हा खेळाडू जरूर खेळू शकतोय. एक षटकार ठोकलाय, दुसरा जर आणखीन आला तर अजूनही धावा वाढवू शकतोय. धावसंख्या 34 वर पोहोचलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू आहे, चेंडूला अडवला जातोय, थ्रो केला जातो, एक धाव मिळते. दुसरी धाव देण्याची जरूर प्रयत्न नसेल, आणि इथे मात्र एकच धाव मिळते. एक धावाच्या साहाय्याने संघ पोहोचला 35 वर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 होत आहेत. गडी बाद आहेत 4. विघ्नेश खेळतोय 17 वर, तर भावेश खेळतोय 13 वर. डीजे प्लीज. आपण सच्चाईने राहिलो, इमानदारीने राहिलो तर गावदेवी आपल्याला नेहमीच प्रसन्न होते. संकटात अजिबात घाबरायची गरज लागत नाही, कारण की आपल्या गावातले देवता असतात, ग्रामदेवता असतात, ते आपल्याला नेहमीच आपल्याला यश प्रदान करून देत असतात. आपल्याला नेहमीच पाठीशी आपल्या मुलाबालासारखं सांभाळत असतात. असा आदेशचं कौतुक करायला लागेल, कारण की चांगलं गाणं गावत आहे. आणि आपण जर पाहत असाल एका बाजूला केतनला, ह्याला देखील गावदेवी प्रसन्नच जरूर आहे. त्यामुळेच तर ह्याचं नाव आजपर्यंत आपण पाहत असाल महाराष्ट्रभरात आपण गाजताना पाहिलेलं आहे. इथे मात्र षटक क्रमांक 5 वा गोलंदाजीसाठी येईल गोलंदाज भावेश. यंग टॅलेंट आहे देखील. भावेश टू भावेश, दोन्ही भावेश. ट्वाइस बी भावेश. भावेश नावाची इथे खेळी आता पाहायला मिळेल. भावेश एक डावखरा भावेश खेळण्यासाठी तयार होतोय. पहा शत्रुक्षण दूरवर सजवलेला आहे. सूर्य मावळतीला म्हणजे पश्चिमे बाजूला जास्त आपण दूरवर शत्रुक्षक पाहत असाल तर ऑफसाईडच्या रिजनमध्ये पूर्वेकडे जवळ शत्रुक्षक आहेत. पाहूया पुढचा चेंडू. बाउन्सर चेंडू होता आणि वाईट बॉल म्हणून दंडित करतायत हा पंच. थोडासा आपटला होता चेंडूला, कारण की भावेश डावखुरा फलंदाज आहे. जरासा बाहेर काढून जर चेंडू थोडासा आपटला तर कदाचित तो मारताना छेडखानी करताना कुठे चुकेल असं वाटलं असावं गोलंदाजाला. त्यामुळे गोलंदाजाने गोल केले, परंतु पहा त्याला एक वॉर्न केलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, सुपीक अप्रतिम डिलिव्हरी. शेवटच्या षटकामध्ये या पद्धतीची गोलंदाजी म्हटलं तर आग ओकतोय. जबरदस्त गोलंदाजी, कारण की मोठ्या फलंदाजाला डेंजर मॅनला थांबून ठेवलंय ह्या गोलंदाजाने. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्पिन चांगली होती, परंतु गती कमी होती. पहा वेग कमी केला आणि त्या वेगचा मार भरपूर फायदा घेतला. इथे मात्र फलंदाज भावेशने षटकार. डीजे प्लीज.
होतं ह्यापूर्वीचा चेंडू वेगवान होता, त्यानंतर जर पाहिलं थोडासा स्पीड कमी केला होता इथे गोलंदाज भावेशने आणि त्याचाच पूर फायदा घेतला भावेश पवारने आणि मात्र जवळजवळ कमरेच्या खालून हा बॅट फिरून मोठा चाबूक शॉट खेळला आणि चाबूक शॉटवर मात्र षटकार देऊन संघाला पुढे पोहोचवलं 42वर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 42वर खेळत असताना आपण पाहत असाल डी.आर. पाटील वॉरियर्स वैभव प्रतिष्ठान. पाहूया पुढचा चेंडू. कॅच होऊ शकते. व्हॉट अगेन यार, सगळेच्या सगळे बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि मात्र इथे भावेश पवारला आउट करतोय भावेश कोळी. धन्यवाद. आजच्या दिवसात आपण जय मल्हार, डी.आर. पाटील वॉरियर्स, ट्रायडंट, नवी मुंबई, वैभव प्रतिष्ठान असे 4 संघ खेळताना आणि 4 संघामध्ये हे हिरे जे आहेत हे हिरे निवडून आणलेले 4 स्तंभ आहेत. अनुप पाटील, भूषण पाटील, सचिन भोईर, रवी म्हात्रे यांचं कौतुक आहे. पंच प्लीज इम्पॅक्ट प्लेअर स्वप्नील. मोनिश तांडेल इम्पॅक्ट प्लेअर. मोनिश तांडेलचं देखील कौतुक करतो कारण की बरेचसे चांगला खेळ खेळलेला आहे. डांगे, स्वप्नील डांगे. ओके, थँक्यू सो मच. पाहूया पुढचा चेंडू. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय पहा हा कोळी दादा आहे ना, अप्रतिम. याने वल्ला जसं ना वळवतात ना त्याप्रमाणे चेंडूला वळवताना पाहतोय आपण. भावेश कोळी कौतुक करावे लागतील. षटक क्रमांक चालू आहे मात्र 5वं आणि 5व्या षटकामध्ये एक षटकार ठोकला होता परंतु ह्या षटकामध्ये दडपण असतं, अवघड समीकरण असतं आणि त्या अवघड समीकरणाला पेळवत असताना कुठेतरी थांबवताना दिसतो फलंदाजाला. पाहूया पुढचा चेंडू. डी.आर. पाटील वर्सेस वैभव प्रतिष्ठान. व्हॉट अ शॉट यार, सुपर डुपर हिट. केतनची आठवण करून देणारा हा फटका आहे सकाळच्या सत्रामध्ये केतनने आणि त्यानंतर हा पाहिला उंच पुरा बांडा षटकार. डीजे प्लीज. झालाय पुढे आला आणि खणखणीत मोठा फटका, गगनचुंबी आकाशाला भिडून येणारा हा खणखणीत षटकार ठोकला. अप्रतिम. भावेश कोळी गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावर मात्र आता फलंदाजी करत असताना विघ्नेश पुन्हा एकदा. धावा येणं गरजेचे आहेत तर कशा येतील तर अशा येतील. लॉंग ऑन रिझन मधून हा मोठा पुन्हा पॅरलल शॉट खेळलाय. अप्रतिम दर्जेदार खेळ. टाळ्या वाजवायला पाहिजे ह्या दोन्हीही खेळाडूंसाठी कारण की गोलंदाज चांगला होता त्याच्यावर मात्र फलंदाज देखील चांगली केले. वेल डन, वेल प्ले. 55 धावा, 56 धावांचा लक्ष ठेवलेला आहे आणि ते पिळवण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत डी.आर. पाटील वॉरियर्स. परंतु जर पाहिलं तर वैभव प्रतिष्ठान आजच्या दिवसातील येलो कलर, चंपा षष्टमीचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये खेळत असताना आपण पाहत असाल या दिवसामध्ये चांगला खेळ चालू आहे, रंगतदार आणि दुसरी इनिंग. तर पहा इथे आम्हाला माहिती मिळते ज्या कमिटीमधून स्पॉट बॉयचं कौतुक व्हायला पाहिजे. आजचा दिवस जो आहे ना तर स्पॉट बॉयच्या नावाने अजिंक्य पाटील, सतीश रावत यांच्या नावाने आता माहिती मिळते. अनुप पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की ह्यांचं जास्त कौतुक व्हायला पाहिजे कारण की हे जास्त ह्या मालिकेसाठी सहकारी आहेत. थँक्यू सो मच. चला त्याच दरम्यान या ठिकाणी संदेश म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. थँक्यू सो मच उमेश सर. इनिंग सुरू व्हायच्या अगोदर मी आभार प्रकट करतोय कारण की जवळजवळ 3 वर्षा नंतर फक्त मागच्या वर्षी एक स्पर्धा समालोचन केली होती परंतु ह्या वर्षी आमच्यासारख्या
खेळाडूंना आणि आवड असणाऱ्या समालोचकांना तुम्ही या व्यासपीठावर दिलात. मनाच्या अंतःकरणातनं मी आपले आभार मानतो. आम्ही पैसे लोक कमवू शकतात, सगळे कमवू शकतं, श्रीमंती कमवू शकते, परंतु हा व्यासपीठ कमवणं खूप कठीण असतं. हे पंच जे आहेत आम्ही पाहतो, बिरजू वगैरे हे जे खेळत असतात, पंचांची भूमिका पार पाडतात, त्यांच्यासाठी व्यासपीठ आणि आमच्या समालोचकांसाठी जो व्यासपीठ दिला आहे त्याबद्दल NMTCचं मनाच्या अंतःकरणातून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जय रघुवीर समर्थ, रामकृष्ण हरी. थँक्यू सो मच या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यात दिलं त्याबद्दल. थँक्यू. चला तर आपण एक विशेष सन्मान घेणार आहोत. आज खरोखरच या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आमचे बंधुतुल्य मित्र समालोचक गुपेश म्हात्रेनं खूप छान असं समालोचन या स्पर्धेमध्ये केलेलं आहे आणि त्यांचा एक विशेष सन्मान इथे केला जाईल. NMTCच्या माध्यमातून हा सन्मान घेतला जाईल. मी अनुप पाटील आणि भूषण पाटील यांना विनंती करतो की आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये गुपेश म्हात्रे यांचा आपण सन्मान करायचा आहे. खूप छान समालोचन गुपेश म्हात्रेनं केलं आणि त्यांचा आज विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. आज खऱ्या अर्थानं योगायोग आहे की या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये कोपरखेरणे गावातील 3 भूमिपुत्र आहेत समालोचन क्षेत्रामध्ये आणि समालोचन कक्षामध्ये. हा योगायोग आहे आणि त्यांचा सन्मान इथे घेतला जातोय. अनुप पाटील आणि भूषण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होईल. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत. तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि खास करून व्यासपीठावरती मान्यवरांचं मी NMTCA पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे वैभव प्रतिष्ठान बोनकोडे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये DR पाटील वॉरियर्स या टीमनं टॉस इथे जिंकला. प्रथम गोलंदाजी केली आणि बॅटिंग करत असताना 55 धाबा वैभव प्रतिष्ठान बोनकोडे या टीमनं 5 ओव्हरमध्ये बनवलेले आहेत. 56 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. DR पाटील वॉरियर्स या टीमच्या समोर 56 टू विन 11.2 या धावगतीनं धाबांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला तुम्ही पाहिलं तर विनिश शेठ पाटील यांच्या मालकीचा संघ आहे DR पाटील वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्धामध्ये वैभव पाटील जे बोनकोडे गावचे समाजसेवक आहेत त्यांच्या मालकीचा संघ आता धाबांचं रक्षण करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. खूप छान स्पर्धा तुम्ही पाहता. या स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्यांदाच NMTCच्या माध्यमातून एक चांगला प्रामाणिक प्रयत्न. आज तलागालातल्या खेळाडूंना, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक खेळाडूला मात्र एक हक्काचं व्यासपीठ, एक मोठं प्लॅटफॉर्म आज NMTCAच्या माध्यमातून मग अनुप पाटील असतील, भूषण पाटील असतील, यतीन भोईर असतील, रवी म्हात्रे असतील, सूर्यकांत मडवी असतील, त्याचबरोबर योगेश भोईर आमचे मित्र आणि संपूर्ण त्यांची कोर कमिटी यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. खास करून या स्पर्धेसाठी ज्यांना अथक मेहनत घेतलेली आहे अजिंक्य पाटील असतील, सतीश राव, चेतक पाटील, वंश पाटील, बंटी पाटील, पिनू, संदेश म्हात्रे, अभिजित म्हात्रे, शुभम पाटील, रणजित पाटील आणि संपूर्ण स्पॉट बॉयज या टीमनं मात्र या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य, खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार. जाऊया मॅचकडे. तिथे लक्ष आहे 56 धाबांचं आणि या 56 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी भारताचा बायकर मॅन वाकलन गावचा हा खेळाडू केतन म्हात्रे आणि त्याच्या जोडीला नमित पाटील. पहिल्या मॅच मध्ये 25 बॉल मध्ये 83 धाबा ठोकल्या नाबाद. पहिला बॉल धीरजचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर, कॅच इटचा कॉल आहे. वाह, इज अ बिग ब्लास्ट. पहिला धक्का अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. पाहत आपल्या स्क्रीन वरती दाखवलं जाते केतन म्हात्रे कसा आउट झालाय.
क्रिकेटमध्ये असंच असतं मित्रांनो, कधी राजा तर कधी रंक आहे. हे क्रिकेटचं सूत्र आहे. क्रिकेट तुम्हाला कधी हिरो बनवेल तर कधी झिरो बनवेल, याचा नेम नाहीये. दुसरा बॉल इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका. वा व्हाट अ कॅच, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट कॅच. विघ्नेश पाटील, स्पेक्टॅक्युलर कॅच, अद्भुत, अविस्मरणीय, अनबिलिव्हेबल. अगदी सूर मारला आणि या फलंदाजाचा विघ्नेश पाटीलनं धूर काढला. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय. धीरज भोईरनं पहा आपल्या स्क्रीनवरती. वा काय झेप घेतलेली आहे. हा झेल जर दक्षिण आफ्रिकेच्या बिबट्याने जर पाहिला तर बिबटे सुद्धा इथून घाबरून दक्षिण आफ्रिकेला पळतील. एवढा अप्रतिम झेल. अगदी सूर डाईव्ह मारत हा झेल टिपला आणि फलंदाज इथे सचिन रजक सुद्धा आता गोल्डन डकचा शिकार ठरलाय. शून्यावरती दुसरी विकेट गमावलेली आहे इथे टीम डी.आर. पाटील वॉरियर्स या टीमनं. नवीन फलंदाज तुषार आता बॅटिंग साठी चाललाय. तोपर्यंत जाऊया डीजे आदेशकडे, ऐकूया एक चांगलं संगीत. देखता फौजा रणशुरांच्या पुरपुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा काही पक्षी आणि परमार्थी. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण झालेलं आहे या संगीतानं. आणि तुषार आलाय. शून्याची आता कोंडी फोडायची आहे. ऑन हॅट्रिक या स्पर्धेतली अजूनही हॅट्रिक झाली नाहीये. धीरज या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेईल का हा सांगणारा धीरजचा बॉल. 2 धक्के दिलेत धीरजनं. ओहो वाईड यॉर्कर, चॉप करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. या बॉलवरती बीट केले तुषारला. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. अजूनही रन आली नाहीये. काय गोलंदाजी आहे, कमालीची गोलंदाजी करतोय. आक्रमकता, भेदकता आपल्याला पाहायला मिळते धीरज कडून. एक व्यावसायिक खेळाडू आता बॉलिंग साठी सज्ज झालाय. ओहो पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल सुद्धा बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. लगातार 4 बॉल इथे डॉट टाकलेत आणि 2 धक्के दिलेत. केतनला बाद केलाय, त्यानंतर सचिन रजेकला शून्यावरती बाद केलाय. काय गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी आहे. बघूया आता अंपायर आमच्याकडे वळतायत. इट इज कॉल व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अवांतर रन आता संघाचा श्री गणेशा झालाय. 4 बॉल नंतर ही रन आली, तीही अवांतर रूपानं. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 1. ओहो लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. गॅप मध्ये चाललाय बॉल. आता विघ्नेश पाटील चेस करतोय परंतु त्याच्या बॉल वाक्या बाहेर आणि त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषारच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 5. लक्ष्य 56 रनचं आहे. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. अगदी गॅप मधून बॉल काढलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटचा एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका आला तुषारच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्याने पहिल्या ओव्हरमध्ये धावा आता आलेल्या आहेत. 2 गडी बाद. 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना डी.आर. पाटील वॉरियर्स टीम 9 रन.
चा खेळ संपलेला आहे आणि स्कोर बोर्ड येतात रन आहे 2 गडी बाद 9. 56 धाबांचं लक्ष्य आहे, परंतु मेन विकेट्स गमावलेत. आता सर्व दारो मदार, आता या टीमची जबाबदारी आता आपल्या कॅप्टनच्या खांद्यावरती आहे. नमित पाटील, जोपर्यंत नमित पाटील आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील डी आर पाटील वॉरियर्सच्या टीमसाठी. कारण नमित पाटीलला आता खेळावं लागेल, आता नाही तर मात्र 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. डू अँड डाय दोन्ही संघाला करो या मरोची लढाई आहे. भावेश पवार आलाय बॉलिंग ट्रॅकवरती फार एंडकडून. पहिलाच बॉल अगदी जडमध्ये टाकला होता, खोलबॉट टप्प्याचा बॉल, बॅकलिपला लवकर खाली आणलं, ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर, इथे रन आली नाहीये. आज भावेश पवारनं खूप चांगला खेळ केलाय. बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना, खास करून विकेट किपर सुद्धा त्याची भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. ओहो, बॅटच्या टोईनला बॉल लागला होता, थोडासा बॉल हवेत होता. संधी बनली असती, परंतु भावेश पवार थोडासा तयारीमध्ये नव्हता स्वतःच्या फॉलो मध्ये. इथे आणखीन एक डॉट बॉल, लगातार 2 चेंडू डॉट आलेत. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग, फ्लिक करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 रन. यावेळेस चांगला फटका. व्हीएन स्पोर्ट्स जोगावचे रोहित सोनावणे जे संघ मालक आहेत या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळणार आहे आणि ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे NMTCA पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीग 2025 मध्ये. सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहेत, 11. 56 करायचे आहेत या मॅच मध्ये. थोडासा रणबी मध्ये व्यत्यय आल्यानंतर मात्र थांबलाय भावेश पवार. ही चांगल्या खेळाडूची उलक आहे, उलक असते. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, परंतु जास्त स्विंग झाला नाही या बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने आता 12. 1.3 ओव्हरचा खेळ संपलाय. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, पोझिशन खराब होती तुषारची. बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला, थोडासा गती काढली होती या बॉलवरती भावेशनं, फिंगर्स रोज केले होते बीट करून. चला विकेट किपरच्या हातामध्ये. ओहो, चांगला टायमिंग आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि ते मिड ऑनच्या वरून आता बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तुषारच्या बॅट मधून येतोय NMTCA सिक्सर. अठरा धाबा झालेत. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये. तिथे थोडीशी मिसफिल्डिंग होते, परंतु स्वतःला सावरलंय धीरजनं, त्यामुळे एकच धाव आली आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकं म्हणजे पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना DR पाटील वॉरियर्स तुर्बे टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 19 धावा. आता 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉलमध्ये अजूनही 37 धाबांची गरज आहे. 18 बॉल 37 रन. ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत.
हे तुम्हाला जर आयफोन 17 जिंकायचा असेल तर आपण डाव्या बाजूला जो battery.ai चा जो काउंटर आहे तिथे जा, तिथे रजिस्ट्रेशन करा आणि तुमचं नाव तिथे नोंदवा आणि आयफोन जिंका. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, डीप मध्ये आता धीरज आहे, लॉंग ऑन ला पकडला गेला आणि तुषारचा खेळ संपलाय. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 3 इथे लागत असताना DR पाटील वॉरियर्स टीमला 3 गडी बाद. स्कोर बोर्डवरती रन आहेत 19. आता 17 बॉल आणि 37 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. तर मित्रांनो, प्रेक्षकांनो, आपल्याला आयफोन जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. तर नक्कीच त्या काउंटरला तुम्ही भेट द्या, battery.ai, आणि तुम्हाला आयफोन बरोबर तुम्हाला जिम वॉटर बॉटल, त्यानंतर तुम्हाला पॉवर बँक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. त्याचबरोबर तिथे गेम सुद्धा तुम्हाला खेळता येतील, विनाशुल्क ते गेम आहेत. तर तुम्हाला या गोष्टी करायच्या असतील तर आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तो त्यांचा शॉप आहे, काउंटर आहे, त्या काउंटरला तुम्ही भेट देऊ शकता. चला, इम्पॅक्ट प्लेअरची आता मागणी केली जाते. बॅटिंग साठी आलाय कुणाल पाटील, मान फ्रॉम सारसोळे, इम्पॅक्ट प्लेअर. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली विघ्नेशनं. विघ्नेश आज चांगला खेळलाय, प्रेक्षकांची मन जिंकली या खेळाडूंना. बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना कुणाल पाटील ऑन स्ट्राइक, 5व्या क्रमांकावरती. 17 बॉल मध्ये 37 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा. एकच धाव इथे मिळेल कुणालला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 20. नमित पाटील जो सुरुवातीपासून आलाय, 3 बॉल मध्ये एकच धाव त्याच्या बॅट मधून आलेली आहे. आता 16 बॉल 36 करायचे आहेत या मॅच मध्ये. आता आक्रमणच सुरू करावा लागेल, इयर स्ट्राईक करावा लागेल या मॅच मध्ये DR पाटील वॉरियर्सच्या टीमला, कारण लक्ष आता मोठं होत चाललंय. 16 बॉल आणि 36 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये. ओहो, ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे उन्मेष. खूप चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाव मिळते नमितला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 21. म्हणजे आता 15 चेंडू आणि 35 धाबांची आवश्यकता आहे. 15 बॉल 35 हे समीकरण या मॅच मध्ये. दोन्ही संघाला अगदी जिंकण्याची अपेक्षा आहे. ओहो, काय कापलाय बॉल, मिड विकेटला स्लॉक करत असताना बॉलला उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे कुणाल पाटीलच्या बॅट मधून येतोय. हा मच निडेड उत्तुंग षटकार. पाहता 14 बॉल शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत 29 धावा. सामना संपलेला नाहीये, अजूनही संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. संघर्षाच्या कालामध्ये तग धरून राहा, वेळ नक्की बदलते आणि ही आता वेळ बदलावी लागेल या मॅच मध्ये DR पाटील वॉरियर्स या टीमला. ओहो, स्विंग इन अ मिस, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडून हलकीशी उचली घेतली आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉल आता दबाव वाढवेल DR पाटील वॉरियर्स या टीमवरती, कारण आता बॉल शिल्लक आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. केतन परतलाय 0 वरती, तुषार परतलाय, त्यानंतर मात्र सचिन रजक सुद्धा परतलाय 0 वरती.
पुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता बॉल पर्यंत जाणार, तोपर्यंत एक धाव. आता पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक ठेवलेले आहे कुणाल पाटीलनं. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 28-56 करायची आहेत. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही 28 करायचे आहेत. 12 चेंडू 28 धाबांची आवश्यकता. मित्रांनो कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. NMTCA पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीगचा थरार. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडून ऐकूया एक सुमधुर संगीत. नंतर खरोखरच हे सत्य आहे, आता कधीही विश्वामध्ये असा राजा होणार नाहीये. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये एकही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नव्हती, परंतु आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी कुठे ना कुठेतरी आत्महत्या होते. असा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत तुम्ही ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराजांना 164 किल्ले बांधले आणि 111 किल्ले जिंकले आहेत. हा इतिहास आहे आणि खरोखरच आदेश द्यावे तितके तुम्हाला धन्यवाद. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण आपल्याला झालं आणि जाऊया आता पुन्हा एकदा तिथे रणसंग्राम महासंग्राम लढला जातोय. DR पाटील वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वैभव प्रतिष्ठान बोनकोडे असा सामना आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 56 रनच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे DR पाटील वॉरियर्स या टीमचा. आणि आता धावा झाल्यात 28, 3 गडी बाद. आता 12 बॉल 28 करायचे आहेत, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 14चा रन रेट आहे. साहिल नाईक आलाय बॉलिंगसाठी. मॅन फ्रॉम दिवा गावचा हा खेळाडू आहे. 12 बॉल 28 करायचे आहेत. कुणाल ज्याने 1 षटका ठोकलं या मॅच मध्ये, इम्पॅक्ट प्लेयर म्हणून तो मैदानामध्ये आलाय. 12 बॉल 28 धाबा फार इन कडून. साहिल नाईक बॉलिंग साठी आलाय. डीप मध्ये लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल उडवलाय, व्हॉट अ स्ट्रोक. आणि बॉलला पाठवलाय काउ कॉर्नरच्या वरून. बॉल सीमारेषा पार. कुणालच्या बॅट मधून येतोय षटकार. महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रेनं आतापर्यंत या क्रीडांगणाचा इतिहास आहे तेवढ्या लांब षटकार मारला नाहीये. केतन म्हात्रेनं मारलेला षटकार डायरेक्ट त्या छपरावरती पडला. जो खेळाडू कक्ष प्रेक्षक कक्ष आहे त्याच्या छपरावरती तो लागला. एवढा लांब षटकार मारला होता केतन म्हात्रेनं. दुसरा बॉल समोर फोर्स करत डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय कुणालच्या बॅट मधून. आता धावा करायच्या 10 बॉल मध्ये 16. दहा बॉल आणि 16 धाबांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये मित्रांनो हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कुणाला विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे. अगदी तसाच खेळ सुरू आहे या कुणाल पाटीलचा. ओहो, बॉलला सोडून दिलाय. अंपायर आता सिग्नल करतायत व्हाईट बॉल, म्हणजे पुन्हा टाकावा लागेल. बघा आता फिल्डिंग करणारी टीम चॅलेंज करतायत अंपायरच्या
आमचे टीव्ही अंपायर रुपेश साबंत सर आता आमच्या स्क्रीनवरती जोडले जातील. ऑनफिल्ड पंचांना इशारा केलाय व्हाईट बॉल, परंतु आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने अंपायरला चॅलेंज केलेला आहे. प्रत्येक बॉल मध्ये संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. कुणाल पाटील काय बॅटिंग करतोय. नमित पाटील शांत आहे, परंतु कुणाल पाटीलनं आता आपल्या सर्व डाबाचे सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलेले आहेत, कारण त्यानं षटकारांची आता आतषबाजी करायला सुरुवात केलेली आहे. फटाकड्याची आतषबाजी करतोय. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला आता अंपायर रिकन्सिलेशन करतायत, म्हणजे डॉट बॉल आहे. आता 9 बॉल मध्ये 16 धाबांची आवश्यकता आहे. कुणालनं बॉल सोडून दिला होता, आशालबुद्ध नजरेनं सोडला होता. बॅकफुटला जाऊन कापलाय बॉल आणि तिथे झेल सोडला जातोय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा इथे मिळत आहेत. अगदी सोपा झेल सोडलाय तोही कुणाल पाटीलचा, आणि तोहीच मैदानामध्ये बरसतोय. 2 धावा इथे मिळत आहेत कुणालला, आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 42. आता 8 चेंडू इथून शिल्लक आहेत आणि धावा करायच्या विजयासाठी डी आर पाटील वॉरियर्सच्या टीमला 14. 8 बॉल 14. अजूनही सामना संपलेला नाहीये. इथून जर विकेट आली तर मात्र वैभव प्रतिष्ठान बोनकडे टीमचा कमबॅक होईल. ओहो, चांगली गोलंदाजी आहे. प्रचंड वेगाने टाकलाय. अगदी आर्मर बॉल आपल्याला पाहायला मिळाला साहिल नाईकचा. कुठलाही स्विंग नाहीये. पडल्यानंतर सरळ स्टंप वरून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आता थोडासा दबाव बनत चाललाय डी आर पाटील वॉरियर्सच्या टीम करते, कारण त्याचं कारण आहे 7 बॉल 14, म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये 2 धाबांची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा असेल. ओहो, आता मात्र संधी आहे. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्याच्या पुढ्यात पडलाय बॉल. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत, आणि या 2 रन आता ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. 56 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे सुरू आहे, आणि डी आर पाटील वॉरियर्स तुर्बे या टीमची धावसंख्या 3 गडी बाद 44. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 धाबांची आवश्यकता आहे. कुठे जाऊ नका मित्रांनो, प्रेक्षकांनो, ऐकत राहा, पाहत राहा. NMTCA पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीग 2025 चा थरार. तोपर्यंत आपण जाऊया एक संगीत ऐकण्यासाठी DJ आदेशकडे. NMTCA पुरस्कृत तुम्ही पाहताय टेनिस क्रिकेट लीग 2025 पर्व क्रमांक 1. खूप चांगला प्रामाणिक प्रयत्न, खूप चांगली मोठी स्पर्धा आपल्या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या अगदी तळागाळातल्या जे खेळाडू आहेत त्यांना एक हक्काचं व्यासपीठ इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. अनुप पाटील, भूषण पाटील, यतीन भोईर, त्यानंतर रवी म्हात्रे, योगेश भोईर आणि त्या सूर्यकांत मडबी, त्यांची संपूर्ण कोर कमिटी यांचं मी धन्यवाद देईन. आज आम्हाला सुद्धा समालोचन करण्यासाठी पहिल्यांदा आज पहिल्याच दिवशी या स्पर्धेमध्ये संधी प्राप्त करून दिली. तर NMTCA च्या कोर कमिटी आणि सर्वांचंच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊया बॅक टू द क्रिकेट. तिथे महासंग्राम रंगला जातोय. 6 बॉल 12. आता स्ट्राईक वरती आहे नमित पाटील, ज्यांना आतापर्यंत 2च धावा या मॅच मध्ये बनवलेत. मयूर आलाय बॉलिंग साठी. मयूर वाणी, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आणि पहिलाच बॉल, या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये. नमितला बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स अ मायटी षटकार.
तर आपण ऐकला हवा हवा, परंतु या मॅचची हवा आता काढलेली आहे असं वाटते नमीतच्या या फटक्यानं. 5 बॉल 6 रनची गरज आहे. ज्याच्या मनगटामध्ये वेळ बदलण्याची क्षमता असते तो बंद पडणाऱ्या घड्याळावर कधीच अवलंबून राहत नाही. ओहो, पुलर लेनचा बॉल फटका फसलाय. स्कोर ऑफ द विकेट, कॅच इटचा कॉल आहे. इथे मॅच बनवू शकते. ताकदच नव्हती वापरली. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि तिथे खूप चांगला झेल टिपलाय डीप स्क्वेअर लेगला. उन्मेष कडून फलंदाज नमित पाटील बाद. पाहिजे तसा सामना आता बघायला मिळतोय. पैसा वसूल सामना, कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. वार पलटवार सुरू आहे या मॅच मध्ये. नमितनं षटकार मारला. प्रेक्षकांना वाटलं की सामना आता 2 बॉलमध्ये संपेल, परंतु नाहीये. नियतीला हे मान्य नाहीये. सामन्यामध्ये पलटवार केलाय मयूर वाणीनं. नमितला बाद केलाय. चले जावचा इशारा दिलाय. आता 4 चेंडू आणि 6 धाबांची आवश्यकता असताना आता नवीन फलंदाज हेमंत पाटील. ही तुर्भे गावचाच खेळाडू आहे. कुमार 11 तुर्भे या टीम कडून सातत्यानं एक ऑलराऊंडरची भूमिका सातत्यानं त्याची आपल्याला बघायला मिळते. हेमंत पाटील बॉलिंग चांगली केली होती पहिल्या डावमध्ये हेमंत. आता बॅटिंग करायची आहे. 4 बॉल 6 रनची गरज आहे. डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, 30 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट आहे. त्यानंतर शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवलाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला, गॅप मधून बॉल आता निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा. हेमंत पाटीलच्या बॅट मधून एक आशावादी चौकार येतोय. आता बघूया समीकरण, बघूया. 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत फक्त 2. मयूर वाणी चूक केली. मयूर वाणीनं टप्पा चुकला. फुलटोज बॉल आपल्या स्क्रीनवरती आणि या फुलटोज म्हणजे खरपूस समाचार. दोन्ही हातानं ती संधी स्वीकारली आणि तिथे चौकार वसूल केलाय. 3 चेंडू 2 धाबांची आवश्यकता. 3 बॉल 2 धाबा. थरार सुरू आहे. रोमांचक सामना. इथूनही मॅच पलटू शकते विकेट आली तर. ओहो, इथे खराब गोलंदाजी. हुक केला आणि इथे विजय चौकार येतोय हेमंत पाटीलच्या बॅट मधून आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे डी.आर. पाटील वॉरियर्स. तुर्भे या टीमनं या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला दुसरा संघ ठरलेला आहे डी.आर. पाटील वॉरियर्स. विनीश शेठ पाटील यांच्या मालकीचा संघ. वेल प्लेड विनीश शेठ आणि वेल प्लेड डी.आर. पाटील वॉरियर्स टीम. अभिनंदन टीम. चला, डी.आर. पाटील वॉरियर्स टीमचे संघ मालक विनीश शेठ पाटील यांना मी विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय, व्यासपीठावरती यायचंय. प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला, ज्यानं अगदी योद्ध्यासारखा मैदानामध्ये लढला. केतन 0वरती पास झाला. सचिन रजक 0वरती पास झाला आणि सर्व डावाची सूत्र आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्याने 10 बॉलमध्ये 24 धावांची एक नॉट आउट विध्वंसक इनिंग या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये खेळलेली आहे. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डी.आर. पाटील वॉरियर्स तुर्भे टीमचा कुणाल पाटील हा खेळाडू. प्लेअर ऑफ द मॅच कुणाल. अभिनंदन टीम. आज ही स्पर्धा 2,05,000 लोकांना पाहिलेली आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आज पहिला दिवस मित्रांनो या स्पर्धेचा होता आणि पहिल्या दिवशी 2,05,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली.
आम्ही खोटं बोलत नाही आहे. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर आपला स्मार्टफोन खोला आणि तिथे व्ह्यूज बघा. 2,05,900